अतिवृष्टीमुळे 40,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. पूर्व विदर्भातील 43 तालुक्यांना फटका. नागपूर. पूर्व विदर्भात मागील 4 दिवसांपासून विभागात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे सुमारे 40,171 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये 43 तालुक्यातील सुमारे 49,430 बाधित शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली. विभागात शुक्रवारी 19 जुलै अतिवृष्टीला सुरुवात झाली असून नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळेही शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस, तूर, सोयाबीन, मिरची, भात, भाजीपाला आदी पिकांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 6,763 क्षेत्रातील भात, कापूस, सोयाबीन, मिरची, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रातील 6,650 शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाजानुसार यामध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 12 तालुक्यातील 11,229 हेक्टर, गडचिरोली जिल्ह्यात 12 तालुक्यातील 8,277 हेक्टर, गोंदिया जिल्ह्यात 4 तालुक्यातील 482 हेक्टर, भंडारा जिल्ह्यात 8,575 हेक्टर तर वर्धा जिल्ह्यात 4,839 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. सरासरीपेक्षा 34.35% जास्त पाऊस विभागात सरासरीपेक्षा 43.35% जास्त पाऊस पडला आहे. विभागाची आजपर्यंतची पावसाची सरासरी 467.6 मिलीमीटर असून आतापर्यंत प्रत्यक्ष 628.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.